पुस्तकाला विरोध करता का? प्रबोधनकारांच्या पुस्तकाला विरोध करता का? प्रबोधनकारांच्या पुस्तकाला विरोध करता का? याचं उत्तर द्या, तरच पुढची चर्चा होईल. प्रशांतजी, प्रबोधनकारांच्या पुस्तकाला उत्तर तुम्ही विरोध करता का? नाही करत. म्हणजे तुमचा विरोध हा ठरवून केलेला आहे, जाणीवपूर्वक केलेला आहे. उल्लेख करण्यामध्ये सामील आहेत. हा ठीक आहे. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक करताय की आमचा प्रबोधनकारांच्या पुस्तकाला विरोध नाहीये, तिथे त्यांच्या शिवाजीच्या उल्लेखाला विरोध नाहीये, पण फक्त गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा विरोध. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अरुण सावंतजी, तुमची भूमिका स्पष्ट झाली की शिवाजी महाराजांना कोण होता तो हे बोलू नाही शकत तुम्ही. अहो, तुम्ही वाचलंय का पुस्तक? पुस्तक वाचले की नाही सोडून द्या. मग पुस्तक वाचलं नाही तर तुम्हाला कसं कळेल? पुस्तकच वाचलं नाही तर तुम्हाला कसं कळेल? पुस्तक वाचणे हे महत्वाचं नाही. बरोबर, पुस्तक वाचणंच महत्वाचं नाहीये. पुस्तकाच्या शीर्षकावर वाद घालूया आपण. कमाल आहे. बोला प्रशांतजी. महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने काही होत नाही असं पटवून देतात तुम्ही. हो हो, बोला प्रशांतजी, बोला. मला यांची क्यू करावीशी वाटते. एकदम काटे टोचले मला यांची क्यू करावीशी वाटते की हे शिवसेना पक्षाकडून आलेले आहेत आणि त्यांना हे सुद्धा माहित नाही की गायकवाड यांच्या बोलण्याला समर्थन देत नाही. ते पूर्णपणे चुकीचं होतं. ठीक आहे, आता तुमचं ऐकलं, आता त्यांना बोलू देत ना प्रशांतजींना. येते तुषारजी तुमच्याकडे. प्रशांतजी, बोला. तुम्ही ज्या दगलबाज शब्दाबद्दल बोलताय, दगलबाज शिवाजी हे प्रबोधनकार ठाकरेंचंच पुस्तक आहे. अगोदर ते पुस्तक वाचा आणि मग शिवाजी कोण होता पण पुस्तक वाचा. आणि अजून एक आता ते आम्हाला शिकवू नका. हे वाचा ते वाचा. शिवाजी कोण होता एकेरी बोलायचं संपलं. कोण होता हे वाक्य आम्हाला पटलेले नाहीये. शिवाजी या शब्दाचं आम्ही समर्थन करतो. तुम्ही सर्व ज्ञानी आहात, तुमची हीच भाषा असणार आहे. मला शिकवू नका, आम्हाला वाचायला लावू नका. मी एकटा इथे मूर्ख आलेलो आहे. आणि ते जे अभ्यासक आहेत ना, तुम्ही बुद्धिमान आहात. ते जे दुसरे अभ्यासक आहेत ना, त्यांना पण मला त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालायची आहे की पानसरेंचं जे शिवाजी कोण होता हे पुस्तकातला जो दादोजी कोंडदेवांचा उल्लेख आहे, हा कॉम्रेड